अमरावती जिल्ह्यातील विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा शहराला पाणीपुरवठा करणारा शक्कर तलाव अद्यापही कोरडाच आहे। शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या या तलावामध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही। तलाव कोरडा असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। यंदा पावसाळा सुरू होऊनही चिखलदरा परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी लागलेली नाहीये। हवामानातील बदल आणि एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचं प्रमाण कमी राहिल्याचं सांगितलं जातंय। येत्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस न झाल्यास चिखलदरा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील ज्याला विदर्भाचं नंदनवन आणि मिनी काश्मीर म्हटलं जातं ते चिखलदऱ्यात सध्या आल्हाददायक वातावरण तयार झालेलं आहे। कारण काही प्रमाणात जर होईना इथे पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत आणि धुक्याचं वातावरण जरी पसरलं असलं तरी मात्र जो शक्कर तलाव चिखलदरा शहरात आहे, जो नागरिकांची तहान भागवतो, तो मात्र अजूनही कोरडा आहे। चिखलदरा तालुक्यात जर आतापर्यंत बघितलं तर 70 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। तरी देखील अजूनही इथल्या पेरण्या बाकी आहे। कारण 80 ते 100 मिलीमीटर पावसाची नोंद इथे झालेली नाही। त्यामुळे अनेक पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत आणि चिखलदरा शहराला ज्या शक्कर तलावातून पाणी पुरवठा होतो तो देखील अजूनही कोरडा आहे। त्यामुळे इथल्या चिखलदऱ्यातील नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे। पाऊस कधी दमदार पडेल या प्रतीक्षेत या इथला चिखलदऱ्याचा नागरिक आणि शेतकरी अजूनही दिसत आहेत। दुसरीकडे जर बघितलं तर पावसाच्या रिमरिम झिम सरी कोसळत असल्या त्यामुळे इथल्या पर्यटनावरती देखील मोठा परिणाम झाल्याचा दिसतोय। आपण इथे बघू शकतो हा शक्कर तलाव जर परिपूर्ण भरला असता तर मात्र इथले जे बोटिंग व्यवसाय आहे तो सुरू झाला असता। मात्र तो तलाव भरला नसल्यामुळे अजूनही तो मात्र व्यवसाय सुरू झालेला नाही आहे। बोट ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी इथे जमा करण्यात आलेल्या आहेत आणि अशीच परिस्थिती राहिली तर मात्र इथल्या पर्यटकांना या तलावावरती बोटिंग करता येणार नाही आहे आणि व्यावसायिकांना देखील त्यांचा रोजगार मिळणार नाही आहे। कॅमेरा पर्सन प्रज्योत सह छगन जाधव, पुढारी न्यूज, चिखलदरा, अमरावती।